प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहता आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत विघ्नर कारखान्याचे युवा अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर आहेत. विघ्नर कारखान्याचा 24-25चा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यामध्ये अनेक अडचणी येत असल्या म्हणजे हार्वेस्टिंग असेल, ऊसाचं क्रशिंग असेल, तरी या सगळ्यावर मात करून कारखाना चांगल्या कपॅसिटीनं सुरू आहे. विघ्नर कारखान्याची निवडणूक पण पुढ्यात आहे. ही सगळी धावपळ ती व्यस्त असतानाही आज ते आपल्यासाठी उपलब्ध झालेत. आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. चेअरमन साहेब, विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 24-25चा गळीत हंगाम सुरू आहे, कशी तयारी आहे काय सांगाल? नक्कीच 24-25चा गळीत हंगाम सुरू आहे. आपण पाहत आहे खरं तर गळीत हंगाम थोडासा उशिरा चालू झाला, त्यामुळं बऱ्याच अडचणी तयार झाल्या आणि त्या अडचणीतून मात करत अतिशय चांगल्या पद्धतीने आता आपला गळीत हंगामाची वाटचाल चालू आहे. सध्या पर डे क्रशिंग किती होतं? रोज आपलं 6,000 क्रशिंग आता चालू आहे. आता आतापर्यंत साखर किती किंवा पोती किती झाली, उतारा काय आहे? आपण जवळपास आता 2.5 लाख आपली पोती झाली. त्याचबरोबर आपलं 2 लाख किती 2 लाख आज 2,45,000 आज अखेर म्हणजे पर्यंत क्रशिंग झालं 2,45,000. आणि जवळपास आता किती दिवस झाले, आता आजचा दिवस 55 दिवस आपले पूर्ण झालेत आणि चांगलं क्रशिंग 6,000 उतारा साखर उतारा 10 पॉइंट टुडेचा आपला आजचा 10.48 आहे. आता साखर कारखान्याचा साखरेचा उतारा जर मेंटेन करायचा असेल तर ऊस ताजा लागतो, मग कसं नियोजन करता? नाही, नक्कीच. आता जर तुम्ही जर पाहिलं तर 7 ते 8 तासामध्ये गाडी आपली ऊस तुटून आल्यानंतर खाली होते आणि ताजा ऊस आपण गाळतो, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही आणि चांगल्या पद्धतीने रिकव्हरी पण आपल्याला मिळते. आता मध्यंतरी ज्यावेळेस तुम्ही कारखाना सुरू केला, तुम्ही म्हणाले बाबा शासनाचं उशीर धोरण राबवल्यामुळे कारखाना 1 महिना लेट झाला. तुम्ही कारखाना सुरू केल्यावर अनेक शेतकऱ्यांचा ऊस इथं यार्डमध्ये एक दिवस पण तसंच नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे का, तुम्ही जर बघितलं असेल तर कारखान्याचं नवीन एक्सपान्शनचं काम आपण चालू हातात घेतले. नवीन मिलचं काम आपलं चालू होतं, पण पॅरलल आपली जुनी एक मिल त्या ठिकाणी आपली आपण तिचं ओरॉइलिंग करून रेडी पोझिशनला ठेवली होती आणि तिच्यावरती 3,500 ते 4,000चं क्रशिंग आपण करतच होतो किंवा आपण करणार पण होतो. परंतु शासनाचं जरा थोडंसं कारखाने लेट चालू झाल्यामुळं आपल्याला उशीर झाला आणि त्यामध्ये 3,000 ते 4,000चं क्रशिंगने आपल्याला तो काय उरकत नव्हतं, हार्वेस्टिंग होत नव्हतं आणि म्हणून थोडंसं डिले व्हायचं आणि आपलं मिलचं सुद्धा काम आपलं चालू होतं, ते पूर्ण झालं आणि आता आपलं ते 6,000 क्रशिंगने आपला कारखाना आता चालू आहे. आता मध्यंतरी 2 वर्षाच्या आसपास वादळ आलं, सगळे पत्रे उडून गेले, काय खूप मोठं नुकसान झालं. पाहिलं असेल का, फक्त येडगाव, धनगरवाडी आणि कारखान्याच्या परिसरामध्येच ते वादळ झालं, कारखान्याचं मोठं नुकसान झालं, बरेचसे पत्रे उडाले, मोटारी भिजल्या किंवा अनेक गोष्टी घडल्या. परंतु काही नाही, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करून नव्याने वाटचाल चालू करून कारखाना रेडी पोझिशनला आणला. सध्या साखरेचे दर काय आहे? साखर आता 3,400 रुपयापर्यंत साखर विकली जाते. S30, M30 साधारण 3,500 रुपयापर्यंत, 3,2500 रुपयापर्यंत विकली जाते. आम्हाला अपेक्षा आहे का जास्तीत जास्त साखरेचं वाढण्याची म्हणजे MSP वाढवण्यासाठी हे राज्य शासन, केंद्र शासन मदत करून लवकरात लवकर ती वाढवल, जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगला अधिकचा बाजारभाव देता येईल. सहकारी साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक विकासाचा कणा म्हटलं जायचं. आता खाजगी कारखाने वाढले, गुऱ्हाळ वाढले, साखर कारखाने तोट्यात आहेत असं म्हणतायत. खाजगी कारखानदार असं कधी ओरड करत नाही की आम्ही तोट्यात आहेत. खरोखरच तोट्यात असतायत का असं फक्त भासवलं जातं? काय आहे माहिती का, सगळ्यात महत्वाचं का, खाजगी कारखानदार जे आहेत ते शासनाच्या नियमानुसार म्हणजे आपल्याला आपल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरला म्हणजे सहकारी साखर कारखान्याला 100% त्यांच्या चौकटीत राहून काम करायला लागतं आणि प्रायव्हेट कारखाने जे आहेत त्यांना पूर्णपणे 100% त्या चौकटीतच काम करायला लागतंय असं काही नाही. काही त्यांच्यासाठी नियम अटी शिथिल आहेत आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने कामकाज करू शकतात. त्यांना बंधन नाही किती बाजारभाव द्यायचा, किती नाही द्यायचा, काय करायचं ते त्यांच्या नियमानुसार या प्रमाणे बाजारभाव देऊ शकतात. परंतु आपले कोऑपरेटिव्ह सेक्टर असल्यामुळं, सहकारातला असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बाजारभाव द्यायचा,
त्याबरोबर कारखाना त्या शासनाच्या नियमातच चालवायचा, या सगळ्या गोष्टी असल्यामुळं अडचणी आहेत. आणि त्यामुळे त्यांना अधिकचा तुम्ही जर पाहिलं तर सहकारी साखर कारखान्यापेक्षा प्रायव्हेट सहकारी कारखाने हे कमीच बाजारभाव देत आलेले आहेत. 23-24 मध्ये गाळ पाडलेल्या उसाला तुम्ही 3200 रुपये बाजारभाव दिला. बरोबर. त्यावेळेची ऍक्च्युअली FRP किती होती आणि यंदाची काय पोझिशन आहे? त्यावेळेची 2675-76 अशी काहीतरी मला वाटतं, बरोबर ना, 75-76 रुपये FRP होती आणि 3200 रुपये आपण बाजारभाव दिला. आणि या वर्षीचा पहिलाच हप्ता आपण 2600 रुपये दिलेला आहे. तर 2620 असं काहीतरी ना? 2620 रुपये आपण पहिला हप्ता दिलेला आहे. पहिला हप्ता आहे तो. तर तुम्ही पाहिला असेल तर बरेच जण मला म्हटले की मागच्या वेळेला सुद्धा का तगादा लावला होता का तुम्ही दिवाळीसाठी काही ठेवू नका, अगोदरच पैसे द्या, म्हणजे अनेक काही लोक बोलत होती. परंतु शेतकरी जो खरा ऊस घालणारा आहे तो म्हणायचा का आम्हाला दिवाळीलाच पैसे द्या. तर दिवाळीला का द्या, तर त्या दिवाळीला दिलेले एक परंपरा आहे. स्वर्गीय शेठबाबांनी अण्णांनी कायम दिवाळीला एक शेवटचा हप्ता दिला, तर जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कुठं ना कुठं तरी त्याला 5,000 रुपये, 10,000 रुपये, 25,000 रुपये, 50,000 रुपये त्याला दिवाळीसाठी मिळतात, म्हणून तो शेवटचा हप्ता देतो. तसा आता 3 टप्प्यामध्ये आपण हा बाजार देतो. तर पहिला 2620 रुपये दिला. कारखाना बंद झाल्यानं रिकव्हरीचं कॅल्क्युलेशन करून जो काय हप्ता बसेल तो हप्ता असेल किंवा दिवाळीला असेल अशा पद्धतीने पैसे देणार आपण. यंदाच्या वर्षी गाळपाला ऊस किती उपलब्ध आहे? यावर्षी साधारण 9.5 ते 10 लाख गाळपाला ऊस उपलब्ध आहे. तुम्ही मगाशी म्हणाले कारखाना 1 महिना उशिरा सुरू झाला, नंतर तुमचं मिलचं काम चाललं, तुम्ही काय कारखान्याचं डेव्हलपमेंट केलं, इफिशियन्सी वाढवली, जे काय असेल ते. आता एवढा मोठा ऊस आहे, सध्या जून जुलैचेच ऊस तोड चालू आहे, हे सगळं कसं कव्हर होणार? काही ऊस बाहेर देणार? नाही, नक्कीच. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण काही प्रमाणामध्ये म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण 6,000च गाळप करतोय असं समजू. जवळपास 25,000 टन आपण ऊस या ठिकाणी पारनेर असेल किंवा भाळवणी असेल किंवा संत तुकाराम असेल त्या कारखान्यांना काही आपण थोडा ऊस दिला. साधारण 20-25,000 टन ऊस आपण त्या कारखान्यांना दिला. आणि आता हे कुठंतरी कव्हर होत आहे, आता कव्हर व्हायला लागलेलं आहे. अजून पण 5-10 हजार टन ऊस जर त्यांना दिला तर आपण कुठंतरी लाईनवर येतोय. आणि आता 6,000 आपल्या कॅपॅसिटीने कारखाना चालू आहे, त्यामुळं गाळप मला असं वाटतं का ते लाईनवर येईल. आपण गेटकेनचा पण ऊस घेतो. हो, गेटकेनचा आपला गेटकेनचा घेत नाही, आपल्या शेतकऱ्याचं जे गेटकेन मध्ये लागवडी आहेत म्हणजे पारनेर मध्ये आपले पारगाव असेल, ऊस पुरवतात ते नाही काय सगळ्यात महत्वाचं मंगरुळ असेल, मंगरुळ पारगाव असेल किंवा साकोरी असेल, बेल्ला असेल, झाप असेल, तर या लोकांचे काही कार्यक्षेत्र जमिनी त्या हद्दीमध्ये आहेत. ते राहिला या हद्दीमध्ये, ते आपल्या कारखान्याचे सभासद पण आहेत. आणि त्या लोकांचा ऊस तिकडे असल्यामुळे तो गेटकेन मध्ये नोंदवला जातो. त्या लोकांचे ऊस आपल्याकडे चालू आहे. या वर्षी कारखान्याचं सुरुवातीला ऊस तोडणी, ऊस गाळप काही अंशी कोलॅप्स झालं. सुरुवात फॅक्ट आहे, शेवटी आपण वास्तव स्वीकारू. पुढच्या वर्षी परिस्थिती अशीच राहील, काही बदल होईल? हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे की कोलॅप्स झालं हे आम्ही पण मान्य करतो. काही अंशी त्याच्यामध्ये फरक पडला, परंतु का पडला, कशामुळे पडला, आज जर पाहिलं तर आज संचालक मंडळाने, बोर्डाने आम्ही तो निर्णय घेतला. आपला 5,000 कॅपॅसिटीचा असलेला कारखाना आज 7-7.5 कॅपॅसिटीवर आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि मग त्याच्यासाठीच जर तुम्ही जर पाहिलं एवढी मोठी मिल गव्हाणीचं आपण काम करतोय, तर हे सगळं जे काम करायचंय तर हे काही छोटं काम नाही. याच्यासाठी बरेच म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी वर्षभराचा कालावधी त्याच्यासाठी अपेक्षित आहे पूर्ण करण्यासाठी. आणि तो पूर्ण करण्यासाठी अपेक्षित तर असून त्याचे ट्रायल सुद्धा 1 सीझनभर ट्रायल त्याची चालू असते. आपलं म्हणजे नशीब म्हणावं लागेल आपल्या विघ्नराचा कृपा आशीर्वादाने आपण ज्या वेळेला हा तर आपण 3 ते 4 महिन्यामध्ये तर प्लॅन्ट उभा केलाच, म्हणजे गव्हाण आणि मिलचं काम करून आपण ते तर पूर्ण केलं. परंतु ज्या दिवशी आपण चालू केला त्या दिवसापासून तर आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने तो चालू आहे. म्हणजे पूर्ण 1 सीझनचा ट्रायल सीझन जो असतो तो पण न घेता आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय. आणि मग एवढं जर आपण पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने गेल्या 25-30 वर्षाचा फ्युचरचा विचार करून जर आपण हे काम जर केलेलं असेल तर एखाद्या सीझनला एवढी अडचण येऊ शकते, परंतु पुढच्या सीझनला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 7,500 कॅपॅसिटीचा कारखाना 8,000 कॅपॅसिटीने आपला पुढच्या पहिल्या
दिवसापासून चालणार आहे. उलटे शेतकऱ्यांकडे तोडायला गेल्यानंतर शेतकरी म्हणणार आहे का थांबा आम्हाला एकदा पाणी भरू द्या. 8,000 मेट्रिक टन पर डे. 8,000 मेट्रिक पर डे. सध्या आतापर्यंत काय होतं, मागच्या वर्षापर्यंत 6,000 चालतो. म्हणजे जवळजवळ 2,500 किंवा 2,000 वाढणार. जास्त पण वाढेल, पण मी आता लगेच सांगत नाही तुम्हाला का बाबा कितीने वाढेल आणि त्याचा किती. ऊस बाजार भावावर काही प्लस फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. 100% शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सगळ्यात महत्वाचं का गेले 35-40 वर्षापूर्वीची असलेली मशिनरी आणि आत्ताची मशिनरी, म्हणजे तुम्ही जर 30 वर्षापूर्वीचा ट्रॅक्टर आणि आज घेतलेला ट्रॅक्टर याच्यामध्ये खूप फरक आहे. तसं तो ट्रॅक्टर ॲव्हरेज चांगलं देतो, तो मेंटेनन्स काढत नाही, म्हणजे अशा सगळ्या तो काम चांगलं करतो. तसं ज्या आता मशिनरी आम्ही बसवतोय त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार का, जेणेकरून जुन्या याच्यावरती जे काय आम्हाला रिझल्ट पाहिजे होते तेवढे रिझल्ट मिळत नव्हते, आता या सगळ्या नवीन मशिनरी आहे त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळणार आहे. आता दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा भासतो, कसं नियोजन करता काय सांगा. तुम्ही पाहिलं ना तर आपल्याकडं लेबर अतिशय गेले, म्हणजे माझ्या संपर्कात तर गेले 15 वर्षापासून अनेक मुकादम लेबर आहेत. तेच लोक त्या विघ्नर परिवाराबरोबर एक कनेक्ट झालेले आहेत आणि त्यांचं नियोजन चांगलं आहे. ते लोक येतात, आपण त्यांना व्यवस्थित त्यांना राहण्याची व्यवस्था करतो, त्यांचा विमा काढतो, त्याचबरोबर त्यांना म्हणजे आल्यापासून तर जास्तोपर्यंत त्यांची आपण काळजी घेतो आणि त्यामुळं सातत्याने ते आपल्या विघ्नर कारखान्यावरती ऊस तोडण्यासाठी येतात आणि आपल्याला त्याच्यामुळं आपण त्यांची काळजी घेत असल्यामुळे ते कुठल्याही कारखाना प्रिपेअर करीत नाही. एकदम चांगल्या पद्धतीची यंत्रणा आपण त्यामुळे उभी करू शकतो आणि ती उभी केल्यामुळं आज जर बघितलं तर गेले 2-4 वर्षापासून अनेक कारखान्यांना ऊस तोडणी कामगारांचा तुटवडा जाणवतो. अनेक लोक आम्हाला कॉल करतात का बाबा तुमच्याकडे काही यंत्रणा असेल तर थोडी आम्हाला द्या, तुमच्याकडे थोडी यंत्रणा असेल तर आम्हाला द्या. परंतु आपल्याकडे एकदम चांगल्या प्रकारची यंत्रणा आहे. पुढच्या वर्षी या यंत्रणेमध्ये अजून वाढ करून चांगल्या पद्धतीने आपल्याला क्रशिंग करायचं आहे. तुम्ही मगाशी म्हणाले आपण काही ऊस बाहेरच्या कारखान्यांना देतो, त्यांचा बाजारभाव आपला बाजारभाव हा फरक आहे. मग ज्या बाहेरच्या कारखान्यांना ऊस देता त्यांना बाजारभाव याचप्रमाणे का, एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर त्या कारखान्यांनी पैसे बुडवले तर ज्या लोकांनी तुमच्या भरोसा ठेवून ऊस तुम्हाला दिलाय तुम्ही त्यांना देताय, पैसे बुडवले तर जबाबदार कोण? नाही, सगळ्यात महत्वाचं काय आहे का, हे जे ज्या कारखान्यांना आपण ऊस देतोय त्या कारखान्यांबरोबर आपण आपला बॉन्ड करून घेतलेला आहे, ॲग्रीमेंट केलेला आहे आणि त्या ॲग्रीमेंटनुसार त्यांना आपल्या बाजारभावाप्रमाणे पैसे देणं बंधनकारक आहे. आपण तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकलेले, त्या कारखान्यांचे पण काही पैसे जसे आपण पेमेंट काढतो त्या पद्धतीचे त्यांचे पण पेमेंट आपल्याला आलेलं आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटत नाही का काही असं घडलं तर आपल्याकडे बॉन्ड आहे किंवा आपण ते वसूल करायची जबाबदारी आपली आहे. आता मला सांगा, कर्मचारी व्यवस्थापन कारखान्याच्या विकासाची 2 महत्वाची चाक. अनेक कारखान्यांना आपण पाहतो कर्मचारी संप करतात, कारखाना सुरू होतानाच काही इश्यू तयार होतो. विघ्नरमध्ये असं होताना दिसत नाही. नाही, कसं आहे, सगळ्यात महत्वाचं काय, हे विघ्नर परिवारातलं एक घटक आहे कामगार. म्हणजे सातत्याने कामगारांच्या विषयीची आपुलकी आणि म्हणजे का प्रत्येक कारखान्यातला काम करणारा जो काय कामगार आहे त्याला आपण कुठंतरी आपल्या घरामधलं काम आहे, आपलं स्वतःचं काम आहे, आपली जबाबदारी ही आहे आणि ती आपल्याला करायला पाहिजे, अशा पद्धतीने तो कामकाज करतो आणि त्या पद्धतीने त्यांची काळजी सुद्धा आम्ही सगळे मंडळी, आमचे अधिकारी मंडळी असतील किंवा आम्ही संचालक मंडळ असेल, ते सातत्याने त्या ठिकाणी त्यांची काळजी घेत असतात. मग त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, मग त्याच्यानंतर त्यांचे सेफ्टीची जी काय काळजी असेल किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या, आणि एकमेकाचं कम्युनिकेशन आमचं सगळ्यांचं सातत्याने होत असतं. प्रत्येकाला कोणाला काय फक्त कारखान्याच्या संदर्भातली नाही, परंतु वैयक्तिकरित्या त्याच्या मुलांच्या ऍडमिशनच्या असेल किंवा त्याच्या कुठं आर्थिक नियोजनाचं काय अडचणी असतील किंवा बाहेरच्या त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम असतील तर हे सोडवायची पण जबाबदारी आम्ही घेतो. एकमेकाचं नातं एक वेगळ्या पद्धतीचं आमचं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळं एक आपलं हे एक मंदिर आहे, या मंदिराप्रमाणे आम्ही सगळे मंडळी काम करतो. कारखान्यामध्ये हे सगळं काम करत असताना ऊसाचा बाजारभाव, साखरेचा बाजारभाव, कधी कधी साखरेचे बाजारभाव कमी होतात, मग याचा सगळा परिणाम अर्थकारणावर होतो. हा सगळा ताळमेळ कसा बसवता? आणि आता तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून पवारसाहेबांच्या पक्षामध्ये झालेला आहे, विद्यमान सरकारकडनं फायनान्स मिळण्यासाठी सहकार्य मिळालं का? नाही, आता काय मला नाही म्हटलं तरी
त्या अडचणीला सामोरं जावं लागलं. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या, त्याच्या अगोदरच आम्हाला जो काय आता हा प्रोजेक्ट उभा करायचा होता, तर मोठ्या म्हणजे हा प्रोजेक्ट काही छोटा नाही किंवा एक्सपान्शन करायचं म्हणजे छोटा नाही. जवळपास आता नाही म्हटलं तरी 70-75% कारखाना आपण नव्याने करण्याचा प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आणि मग त्या ठिकाणी कुठंतरी ती एक खीळ आम्हाला बसली, पण ती बसली असली तरी पण कुठून ना कुठून तरी तो पैसा उपलब्ध करून ते काम पूर्ण करायचं काम आम्ही सगळ्या Finance कोणी मंडळींनी केलं का. नॅशनलाइज बँकेकडनं आम्ही तो फायनान्स घेतला, नॅशनलाइज बँकेने तो फायनान्स दिला आणि त्या पद्धतीने कामकाजाला आम्ही चालू केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्यावर अनेक आरोप झाले, तुम्ही एकाही आरोपाला फारसं महत्त्व दिलं नसेल. दोन भागे, एक तर ते आरोप खोटे असू शकतात किंवा ते आरोप खरे असू शकतात. त्यातला एक मुद्दा, बाजूला CNG प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये सत्यशील शेरकर यांची भागीदारी आहे असा आरोप होत होता. वास्तव काय? नाही, सगळ्यात महत्वाचं का आरोप प्रत्यारोप हे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप विरोधक आणि त्यांचे ते होत असतात, त्याबद्दल दुमत नाही. पण त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे पण महत्वाचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर त्याच्याबद्दल त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं. आणि माझं म्हणणं होतं का ती विधानसभेची निवडणूक आहे, ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये तो मुद्दा किंवा कारखान्याच्या संदर्भामधले आरोपावर उत्तर देणं हे मला तरी भागीदारी आहे की त्याला योग्य वाटलं नाही. परंतु कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना योग्य पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातील. दुसरा भाग असा का जो प्लॅन्ट CBGचा प्लॅन्ट कारखान्याच्या जवळ उभा केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्यशील शेरकरांची भागीदारी नाही. कारखान्याला जास्तीत जास्त फायदा त्या प्लॅन्टमुळं या ठिकाणी होतोय. आणि ही नक्कीच एक कारखान्याच्या दृष्टीने ज्या अभिमानाची बाजू आहे का महाराष्ट्रातल्या कुठल्याही CBGचा प्लॅन्ट ज्या ज्या सहकारी साखर कारखान्यावर मोजक्यात 2-3 कारखान्यावरती चालू केला, तो कुठल्याही प्रकारचा सक्सेस झाला नाही. पूर्णपणे ते CBG प्लॅन्ट बंद पडलेले. त्याचा सगळा अभ्यास आम्ही संचालक मंडळाने, संचालक बोर्डाने ते प्लॅन्टवर जाऊन त्याचा स्टडी करून सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं ते चाललेले कुठल्याही महाराष्ट्रामध्ये दिसले नाही. आणि त्यामुळं मग आम्ही तो निर्णय घेतला आणि एक खाजगी कंपनीला तो प्लॅन्ट दिला. तो प्लॅन्टचा देण्यामागचा उद्देश एकच आहे का आम्हाला फक्त आमच्याकडं असलेली मळी ही फक्त तिने कशा पद्धतीने तिचा उपयोग करायचा तो आमच्या पुढे मोठा प्रश्न होता. आणि तो प्रश्न आमचा मार्गाला लागला, हे महत्वाचं आहे. आपण पूर्वी स्पेंट वॉशचा वापर करायचो, निस्वारा तयार करायचो, तो शेतकऱ्यांना आपण द्यायचो. आता तुम्ही बंद केला. बरोबर. तुम्ही असं सांगाल की आपण बाबा ते CNGला दिल्यामुळे आपण निस्वारा बनवत नाही, बरोबर. निस्वारा शेतकऱ्यांना एक चांगलं ऊस पिकासाठी, ऊसाच्या पिकासाठी निस्वारा म्हणजे काय? निस्वारा म्हणजे कंपोस्ट खत आहे. तर कारखाना काय करायचा का कंपोस्ट खत कधी बनवायला सुरुवात केली? ज्या वेळेला ही डिस्लरी उभी राहिली आणि त्या डिस्लरी मधून ज्या वेळेला स्पेंट वॉश बाहेर पडायला लागलं त्यावेळेला कंपोस्ट खत बनवायला सुरुवात करायला लागली. का तर शासनाने सांगितलेलं स्पेंट वॉश बाहेर कुठेही सोडायला किंवा परवानगी नाहीये किंवा ते कुठं तुम्ही स्टोअर पण जास्त वेळ करू शकत नाही. मग त्या स्पेंट वॉशचं करायचं काय? मग स्पेंट वॉशच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती प्रक्रिया करून कल्चर सोडून आपण निसोरा म्हणजे बायोकंपोस्ट खत तयार करायला सुरुवात केली. आता नंतरच्या काळामध्ये आपण नवीन डिस्लरी पुन्हा एकदा एक्सपान्शन केलं. आपली 30 KLPD ची जुनी डिस्लरी होती, त्याच्यामध्ये आपण एक्सपान्शन करून 35 KLPD ची नवीन डिस्लरी तयार केली. आणि त्याच्याबरोबर हा प्रोजेक्ट सगळा चालवण्यासाठी नवीन बॉयलरची आपण निर्मिती केली. ज्या बॉयलर आपण उभा केला त्याच्यामध्ये आता असलेला हा स्पेंट वॉश आपण त्याच्यामध्ये फायर करतो आणि तो स्पेंट वॉश जाळून टाकतो. म्हणजे बॉयलरमध्ये स्पेंट वॉश आणि भुस्सा बगॅस हे टाकून आपण तो स्पेंट वॉश जाळून टाकतो. आता स्पेंट वॉश तर बंद झाला, मग स्पेंट वॉश बंद झाला तर मळीचं करायचं काय? हा पुढं आमच्या पुढं मोठा प्रश्न उभा राहिला. त्याच्यापासून आम्ही कंपोस्ट तयार करू शकत नव्हतो आणि म्हणून मग आम्ही ते शोध करायला सुरुवात केली का याच्यापासून आपण काय करू शकतो. मग दरम्यानच्या काळात पेट्रोलच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. सगळेजण CNG किंवा CNG वरती पुढे जाऊन गाड्या येणार किंवा फ्लेक्स इंजिन येणार आणि या सगळ्या गोष्टीमुळे मग आम्ही विचार केला का आपण ते करू. म्हणून आम्ही अनेक कारखान्यावर बघितलं, सगळ्या ठिकाणी बघितलं, कुठल्याही प्रकारे सक्सेस नाही.
आणि मग हा प्रोजेक्ट आपण नवीन कारखान्याच्या दृष्टीने एक वेगळ्या दिशेला जाऊन कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायची, आणि तो जर फेल झाला तर कारखान्याचं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. म्हणून आम्ही तो प्रोजेक्ट खाजगी कंपनीला दिला, ज्यांनी अनेक काही गॅसेस बनवायचे त्यांच्या पहिल्यापासूनचा हातखंडा होता आणि त्यांनी तो सक्सेसपणे चालवला. आजही पण अनेक लोक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वेळेला म्हणजे मंत्रिमंडळात नसलेले काही मंत्री या प्रोजेक्टला आपल्याकडे भेट देण्यासाठी आले, अनेक कारखान्याचे चेअरमन आले आणि सातत्याने ते लोक येतच असतात. कुठलीही सहकारी संस्था चालवताना त्याला आकृतीबंध तयार करावा लागतो. तुम्ही आता सध्या यांत्रिकी पद्धतीचा जास्त अवलंब केलेला आहे. कर्मचारी सुरुवातीला खूप जास्त होते अशी ओरड व्हायची, आता कर्मचारी कमी प्रमाणात आहेत. ॲटोमायझेशन जास्त आणलेलं आहे. म्हणजे तुमचं एखाद्या शेतकऱ्याने ऊसाची नोंद केली त्याला तुम्ही कार्ड देता, साखर पाहिजे असेल ती कार्डवर दिसतं, कारखान्यावर ट्रक आला तरी त्याला त्या कार्डमध्ये सगळं समजतं. ही संकल्पना डोक्यातून आली कुठून, त्याचा फायदा कितपत झाला? याचा फायदा 100% झाला. खरं तर हे सगळं म्हणजे की नवीन नवीन काही ना काहीतरी डोक्यात कल्पना चालू असतात, नवीन काही ना काहीतरी प्रयोग करायचे असतात. मग कारखान्यामध्ये सुद्धा काही ना आपण हे सगळं पेपरलेस करून याच्यामध्ये चांगल्या प्रकारची ॲक्युरेसी आली पाहिजे. आणि ॲक्युरेसी आल्यानंतर बाबा शेतकऱ्यांचा आपल्यावरती, आपला शेतकऱ्यांची, कामगारांचा आपल्यावर, आपला कामगारांचा, आणि ज्या पद्धतीने की बाबा थोडक्यात की एक कामामध्ये कुठल्या प्रकारची चूक होऊन न देता लगेचच्या लगेच आपल्याला सगळे रिपोर्ट कळाले पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे, शेतकऱ्याला कळायला पाहिजे, वाहतूकदाराला, यांना सगळ्यांना हे कळायला पाहिजे. ही संकल्पना खरं तर डोक्यात होती. म्हणून आम्ही एका कंपनीबरोबर, सॉफ्टवेअर कंपनीबरोबर गेले 3-4 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. काय काय पाहिजे, काय काय नाही पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सगळे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून फायनली हे खरं तर काम आम्ही केलं. आणि हे काम केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे ती कार्डची संकल्पना, ती महाराष्ट्रातला पहिला कारखाना आहे का तो आपली संकल्पना आहे. त्याच्यावर तर दिलेला QR कोड, त्याचा पेटंट आपला आहे की तो आजपर्यंत कुणी वापरला नाही किंवा कुणी असं काम केलं नाही. आणि ते सक्सेसफुली झालं. त्याच्यामध्ये नंतर सुद्धा आम्ही अनेक बदल केले जेणेकरून शेतकऱ्यांचं बिल त्याच्यावरती बघायला मिळतं, त्याच्यानंतर त्याच्या वजन पावत्या त्याच्यावरती बघायला मिळतात. त्याला तात्काळ गाडी काट्यावर आल्यानंतर पोचती, त्यालाच कळत नाही तर वाहतूकदाराला कळते, जो ऊस तोडायला येतो त्याला पण कळतं. जो माणूस आमचा त्या ठिकाणी त्याच्या ऊसाची नोंद घ्यायला जातो, त्या ऊसाची नोंद घ्यायला गेल्यानंतर त्याला मोबाईल घेऊन जायला लागतं, त्याला फोटो काढायला लागतो, लोकेशन त्याचं ट्रॅक होतं का हाच प्लॉट आहे का म्हणून. त्याच ठिकाणच्या प्लॉटवर तो परत ज्या वेळेला हार्वेस्टिंगला जाणार आहे त्यावेळेला तो त्याच प्लॉटवर गेला तरच स्लिप बाहेर पडती. आणि त्याचा फोटो अपलोड केल्याशिवाय त्याची ऊसाची नोंद होत नाही. आणि तो फोटो आम्हाला इथं बसतो, तो इकडं सेव्ह होतो. म्हणजे का ऊस हार्वेस्टिंगच्या वेळेला सुद्धा जर तुम्ही म्हटले का सत्यशील शेरकरांचा ऊस तोडायचा आहे तर तो आमचा माणूस तोडू शकत नाही, का जोपर्यंत त्याला प्रोग्राम दिला जात नाही तोपर्यंत त्याला माहीत नसतं का 15 दिवसानंतर 16व्या दिवशी ऊस पुन्हाचा तोडायचा आहे. तर मध्ये पण ऊस तोडता येत नाही, हार्वेस्टिंग करता येत नाही. कामामध्ये अॅक्युरेसी झाली. कामगारांना सुद्धा ते कार्ड वाटप केलं आम्ही, स्मार्ट एम्प्लॉई कार्ड म्हणून दिलं. तर त्याच्यावरती सुद्धा तो त्याच्या पेमेंटची स्लिप बघतो, त्यानंतर तो पेट्रोल टाकतो, तो डिझेल टाकतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काउंट होतं. वाहतूकदाराचं सुद्धा त्याच्या वजनाच्या स्लिपा, तोडणीदाराला किती दिले, वाहतूकदाराला किती दिले, त्याने गाडीमध्ये डिझेल किती टाकलं, हे सुद्धा त्याला कार्डवर दिसतं. आणि ते ऑटोमॅटिक सगळं कामकाज चालतं. आणि याचा सगळा सारांश आम्हाला नाही म्हटलं तरी अधिकाऱ्यांना बसल्या जागेवरती कुठं काय चाललंय, ती गाडी आता यार्डामध्ये किती गाड्या उभ्या आहेत, काट्यावरती गाडी किती आहे, शेतावरती गाडी किती आहे, हे सगळं करतं. प्रत्येक गाडीला आम्ही टॅग लावलेली आहे. तर ज्या टॅग माध्यमातून ती गाडी आल्यानंतर ती ऑटोमॅटिक त्या स्कॅनर पासून जर गेली तर तिचा नंबर लागला जातो आणि ऑटोमॅटिकली ती गाडीचा नंबर आल्यानंतर त्याला कॉल जातो, ती गाडी खाली व्हायला येते. अशा अनेक प्रकारच्या नवीन नवीन कल्पना आम्ही करत आलेलो आहे आणि केलेल्या आहेत आणि सक्सेसफुली झालेल्या आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी विघ्नर कारखाना तळहाताच्या फळाप्रमाणे जपला. अगदी गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन 1,000 रुपयाचे शेअर्स गोळा केले, कारखाना चालवला. भाग भांडवल वाढवा म्हणून काही बवर्गही सभासद केले. आता जे बवर्ग सभासद आहे, कारखान्याचा बायलॉज बदलला,
ज्याच्या नावाने जमीन असेल तो ॲटोमॅटिक अ वर्ग होतो. ब वर्ग सभासद असे बरेच आहेत, ते मतदान करू शकतात पण उमेदवार म्हणून राहू शकत नाही. मग ब वर्ग सभासद तुम्ही कमी का करत नाही? हल्लीच्या तरुण पिढीला असं वाटतं की अनेक गावांमध्ये ब वर्ग सभासद अनेक आहेत, हे सगळे बोगस सभासद झालेत. नाही नाही नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे का 97 घटना दुरुस्ती ज्या वेळेला झाली 2014ला ज्या वेळेला 97 घटना दुरुस्ती ज्या वेळेला झाली त्यावेळेला ब वर्ग आपला त्यातून निघालेला आहे. आणि जो ब वर्गातला सभासद त्यावेळेला झालेला जो होता तो आजही मतदार यादीमध्ये आहे. मग तो काय आहे का त्यांनी त्यावेळेला 1000 रुपये जमीन नसताना सुद्धा दिले होते. मग ते व्यापारी असतील किंवा बाकीचे काही मंडळी असतील का ज्यांना जमीन नसताना सुद्धा त्यांनी 1000 रुपये दिले होते, म्हणून ते ब वर्ग होते. पण शासनाने नंतरच्या काळामध्ये ब वर्ग काढून टाकला आणि म्हणजे एकच ठेवला का ज्याचा सातबारा आहे, जो ऊस पुरवठा 20 करू गुंठे शकतो जमीन आणि 20 गुंठे जमीन पाहिजे, तो या कारखान्याचा सभासद. आणि म्हणून तो ब वर्ग निघाला. त्याच्यातले जे लोक मयत झाले, ज्यांना नंतर जमिनी होत्या, त्यांचे शेअर्स आम्ही त्यांच्या नावावरती ट्रान्सफर केले. जो ब वर्ग होता त्याच्या वारसाला जर जमीन असेल तर तो अ वर्ग झाला. अ वर्ग नाही, तो सभासद होतोच. तो ऑलरेडी ब वर्गातला जमीनधारक झाला की अ वर्ग झाला. त्याचा ऊस 3 वर्ष कंटिन्यू आला. ब वर्गातला आजही सभासद आहेच. जर तो जिवंत असेल तर तो सभासद आहे, त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि तो मतदान करू शकतो. मधल्या काळात अशी चर्चा होती, आता खरं खोटं आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहिती, अनेक सभासद तुम्ही मधल्या काळामध्ये तुमच्या सोयीचे केले, अशी एक चर्चा दबक्या आवाजाने हे होते. बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, आम्ही निर्णय घेतला 15, 16, 17 आणि 17, 18 या 3 वर्षामध्ये ज्यांनी ऊस घातला त्याच्यासाठी आम्ही परमिशन मागवली. आम्हाला ती परमिशन मिळाली आणि ऊस सभासद करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाल्यानंतर आम्ही ते प्रत्येकाला नोटीस द्यायला आम्ही सभासद करून घेतले. त्याच्यामध्ये आम्ही काय आमचे सभासद केले किंवा बाहेरचे केले किंवा काय केले याला महत्व नाही. सगळ्यात महत्वाचं सरसकट केले आम्ही. त्याच्यामध्ये अतुल शेठ बेनके, अमित शेठ बेनके, डॉक्टर अमोल बेनके, त्यांच्या घरातले सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्याचबरोबर शरददादा सोनवणे, शशीभाऊ सोनवणे यांना पण आम्ही मेंबर केलं. त्यांचा ऊस सलग यायचा ना, त्यांचा सलग ऊस येत होता, आम्ही त्यांना पण मेंबर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हणताय की बाकीचे लोक कस काय सभासद झाले का बुवा, त्यांचा ऊस पण नव्हता. आदरणीय आशाताई बुचके पण सभासद झाल्या. आशाताईंच्या नावावरती ऊस येत नव्हता, पण त्या सभासद कस काय झाल्या? त्या या करता सभासद झाल्या का त्यांचा शेअर ट्रान्सफर झाला. मग अशा अनेक लोक आहेत की त्यांच्या वडिलांच्या नावावर 4 शेअर्स होते, 5 शेअर्स होते. मग त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावावर, मुलींच्या नावावर, बहिणींच्या नावावर ते शेअर्स फिरवले. एक व्यक्तीच्या नावावर जर 4 शेअर्स होते तर त्याचे 4 लोकांच्या नावावर ते शेअर्स फिरले. त्यामुळं आरोप करत असतील, पण त्याच्या शहानिशा करायला तुम्ही एवढं मॉडिफिकेशन केलं, एवढा बदल केलेला आहे. असंख्य सभासद मयत आहेत. हे मयत सभासद तुम्ही त्यातनं कमी का करत नाही? वारंवार तो विषय येतो, मयत सभासदाच्या नावाने बोगस मतदान होतं, ते तुम्हाला फायद्याचं होतं असा पण आरोप होतो. हे बघा, बोगस मतदान होत नाही, बोगस मतदान करत पण नाही. आणि बोगस मतदानाला सगळ्यात महत्वाचं काय आहे का तो निवडणुकीचा भाग राहिला, परंतु जो विरोधातला उमेदवार असतो त्याचा प्रतिनिधी तिथं असतो, तर तो ओळखू शकतो का नाही हा माणूस व्यक्ती सत्यशील शेरकरच आहे का दुसरी व्यक्ती कोणतरी मतदानाला आहे, तर तो माणूस तिथं ओळखू शकतो, एक भाग. आणि दुसरा भाग असा का मतदानात ती व्यक्ती मयत आहे की नाही आहे ते आम्ही सांगू शकत नाही. त्या व्यक्तीच्या घरातल्या ब्लड रिलेशन मधल्या त्या लोकांनी तो शेअर ट्रान्सफर करून घेतला पाहिजे, त्याचा मृत्यूचा दाखला आणला पाहिजे. शेअर ट्रान्सफर करायला घरामध्ये वाद असतो, पण माणूस मयत झालाय असं जर त्या कुटुंबाने तुम्हाला कळवलं, तुम्ही ती यादीमध्ये पुढे शरम मयत का लिहित नाही? हा, तो अधिकार आम्हाला नाहीये ना. तो अधिकार आम्हाला दिला तर आम्ही लिहिणार. अधिकार नाही म्हणजे कळत नाही. समजा मी आहे, कशात लिहायचं सांगतो तुम्हाला. समजा मी आहे, माझे वडील वारले, माझे 3 भाऊ आहेत, शेअर्स ट्रान्सफर करायला आमच्या घरामध्ये
एकमत होत नाही. बरोबर. परंतु वडील मृत्यू झाल्याचं ग्रामपंचायतीचा दाखला आहे, तुमच्या यादीमध्ये ते जिवंत नाव येतं. हे बघा फॅसिलिटी सगळ्यात सगळे मिळतात. माझं म्हणणं काय आहे, आम्हाला निवडणूक आयोगाने एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटच्या बाहेर आम्हाला काही करायचा अधिकार नाही. त्या फॉर्मॅटमध्ये मतदार यादी बसून आम्हाला त्यांना द्यायला लागते. त्यांनी आम्हाला फॉर्मॅटमध्ये जर टाकून दिलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करून देणार त्यांना. असं म्हटलं जातं की कारखान्यामध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवून काम केलं 100% जातं, अशी वस्तुस्थिती आहे. नक्की आहे. आम्ही राजकारणाचे जोडे ज्या दिवशी आम्ही मी विधानसभेच्या निवडणुकीला मी फॉर्म भरला त्या दिवसापासून तर मी परत कारखान्याकडे मी कुठल्या राजकीय हेतूनी किंवा कारखान्याचा त्याचा प्रकारचा वापर केला नाही आम्ही. विधानसभेच्या निवडणुकीला तुमचं मतदान वाढलं, दुर्दैवाने तुम्ही पराभूत झाले. दुसऱ्या दिवसापासून बाहेर पडले, तुमच्या चेहऱ्यावर ना दुःख ना खेद, जास्त मतं पडल्याचा आनंद काय? नाही, सगळ्यात महत्वाचं काय आहे का मला उमेदवारी मिळाली याच्यातच मला आनंद आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं का मला उमेदवारी मिळेल आणि मला माहित पण नव्हतं का मी आमदारकीचा उमेदवार किंवा विधानसभेच्या उमेदवार मी असू शकल, हे मला पण खात्री नव्हती किंवा मला माहित नव्हतं. म्हणजे योगायोगाने हे सगळे दिवस जवळ येत गेले, लोकसभेची निवडणूक पार पडली आणि ते सगळी गणितं जुळवल्यासारखी वाटली, सगळे जुळलेत असं वाटलं, म्हणून ते निवडणुकीला उभं राहिलो. आणि शेवटी हा खेळ आहे. म्हणजे आता मी कुस्ती खेळलेलो आहे, मी कोल्हापूरला थांबलोय, मी आखाड्यात खेळलोय, मी म्हणजे कोल्हापूरच्या आखाड्यात पण खेळलोय आणि तालुक्यातले पण बऱ्याच गावातले आखाडे मी अनेक वेळेला फिरलोय. म्हणजे मी तर शेवटी कुस्ती आहे, तर कुस्तीत एक कोणतरी विजय होणार आणि एक कोणतरी पाडणार. म्हणजे मी खेळ खेळलेलो आहे, तसा हा पण एक खेळच आहे. त्याच्यामुळे हा राजकीय खेळ आहे, त्याच्यामध्ये कोणतरी निवडून येणार कोणतरी पाडणार. दोघांची भांडणं, तिसऱ्याचा फायदा. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली, याचा फटका बसल्याचं काय दुःख होतं? नाही, मला काय माझं म्हणणं काय आहे तर कोण पराभूत झाल्याचा आनंद आणि कोण विजय झाल्याचा आनंद, असं काय? काहीच नाही. माझं म्हणणं एकच आहे का हा एक खेळ होता, त्या खेळामध्ये मी हारलो, काही अडचण नाही. मी त्याला एका खेळाच्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतो. दुसऱ्या दिवसापासून मी परत माझ्या कामाला लागलो. शेवटी माझं जे काय काम आहे ते माझं शेतकऱ्यांच्या निगडीत काम आहे. आज एवढा मोठा प्रोजेक्ट आम्ही उभं केला. जर तुम्ही मागं जर बघितले असेल तर 30 KLPDची 30-35 वर्षापूर्वीची डिस्लरी होती. आता नव्याने 30-35 KLPDची डिस्लरी आम्ही तिच्या शेजारीच उभी केलेली आहे. म्हणजे आज जवळपास 65 KLPDची डिस्लरी उभी करतोय. तर त्याच्यातून जवळपास 1 लाख लिटरचं आम्ही आता इथेनॉल निर्मिती करतोय, बरोबर ना. 1 लाख लिटरनी ती डिस्लरी चालू आहे. एवढा मोठा त्याच्यासाठी आम्ही बॉयलर मोठा उभा केलाय, ज्याच्यामध्ये म्हणजे इन्सुरेशन बॉयलर का ज्याच्यामध्ये आम्ही स्पेंट वॉश फायर करून तो स्पेंट वॉश पण संपवला आणि एक चांगल्या पद्धतीचा बॉयलर आता त्याच्यामुळे चालू झाला. नवीन मिलचं तुम्हाला काम बघितलं असेल तर नवीन मिलचं आम्ही काम केलं. त्याच्यानंतर मिलचं काम केल्यानंतर गव्हाणीचं काम तुम्ही बघितलं असेल, क्रेनचं काम बघितलं असेल. पुढे आल्यानंतर बॉइलिंग हाऊसचं काम आता चालू आहे. आज जे 6,000 क्रशिंग चालू आहे, तर पुढे बॉइलिंग हाऊसचं काम करायला तर हळूहळू ते बॉइलिंग हाऊसचं काम पूर्ण होतंय. ज्या वेळेला थोडंसं आता 1 महिन्याभरात काम पूर्ण झाल्यानंतर हा 6,000चा 6,500वर चालेल. पुढे गेल्यानंतर 6,500-7,000 चालेल, 7,500 चालेल. या शेवटच्या सीझन पर्यंत म्हणजे ज्या दिवशी कारखाना बंद होणार आहे त्याच्या अगोदर कमीत कमी 15 ते 20 दिवस आम्ही 8,000च्या क्रशिंगची ट्रायल या सीझन मध्ये घेणार आहोत. कारण जेणेकरून पुढच्या सीझनला पहिल्या दिवसापासून 8,000 क्रशिंगने हा कारखाना आपला चालला पाहिजे. आणि या पूर्ण सीझन मध्ये त्याची ट्रायल घेणार आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल तर शुगर हाऊस मध्ये आपण नवीन तिथं एक सेंट्रिफ्युअल मशीन बसवलेली आहे. त्याच्याबरोबर आपण ग्रेडर बसवलेला आहे. त्या ग्रेडर मधून जर बघितलं तर तुम्ही त्या ग्रेडरचा आणि त्याचा एवढा आपल्याला चांगला फायदा झाला. तर आपण S30, M30 आणि L अशा 3 साखर काढत होतो. आता सुपर S सुद्धा साखर आपण काढायला लागलेलो आहे. त्याच्यातून तो फायदा आपल्याला व्हायला लागला. आज जर आपलं ते ग्रेडर बसवला किंवा बाकीचं काम आपण केलं त्याच्यामुळे आपली क्वालिटी पण सुधारणार आहे आणि त्याच्यातून 2 रुपये आपल्यालाच मिळणार आहे. चांगले रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार आहे. आणि एवढा जर कारखाना जर पुढच्या वर्षी अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जर चालला तर मला वाटत नाही का शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची अडचण येईल किंवा पैसे द्यायला अडचण येतील. शेतकरी असेल, वाहतूकदार, तोडणे कामगार सगळे समाधानी राहतील. आणि एक चांगला प्लॅन्ट व्हायला आता 20-25 वर्ष आपल्याला
तशी तरी भीती राहणार नाही. साखर निर्मिती करताना काही बाय प्रॉडक्ट? बाय प्रॉडक्ट म्हणजे आता इथेनॉल आपण बनवतो, त्याच्यानंतर आपल्याकडं कोजन आहे, बस याच्या पलीकडे तर अजून काय. आपण विघ्नरची मागची निवडणूक आपण पाहिली, आत्ताचे माजी आमदार त्यावेळी तुमच्या सोबत होते, माजी खासदार शिवाजी आढळराव तुमच्या सोबत होते. यावेळेचं चित्र कसं असेल? कोणाला सोबत घेऊन का फक्त सभासद सांगतील तसं? नाही, सगळ्यात महत्वाचं काय आहे का राजकारणाची जोडे कारखान्याच्या बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये काम केलं. या जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्यातला असेल, ऊस घालणारा जो ऊस उत्पादक आहे, जो शेतकरी आहे, त्याची चूल खरं तर या कारखान्यावर चालते. उद्या याला जर काय कमी जास्त झालं, जर धक्का लागला किंवा तो चालला नाही किंवा काही प्रॉब्लेम जर आले, तर त्याचे थेट त्या शेतकऱ्याच्या प्रपंचाला कुठं ना कुठं तरी त्याचा लॉस होऊ शकतो किंवा तो बाहेर येऊ शकतो, त्याला फटका बसू शकतो. त्याच्यावरती त्याचं भरपूर काय काय अवलंबन आहे. त्याचा दवा पाणी त्याच्यावर अवलंबन आहे, त्याच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो, त्याच्या मुलांचं शिक्षण त्याच्यावरती चालू आहे. या सगळ्या अनेक गोष्टी आहेत या जी का कारखान्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं या कारखान्याच्या बाबतीत राजकारण नको हे पहिल्यापासून आमचं सगळ्यांचंच म्हणणं असतं. मागच्या वेळेला ते बरोबर होते. मला असं वाटतं का शेतकऱ्यांचा निगडीत असलेला कारखाना आहे, त्याच्यामुळे सगळे बरोबर राहतील. आम्ही काही जर चुका करीत असेल किंवा चूक होत असेल किंवा वाटत असेल तर ते समोर बोलतील, सांगतील, त्या सुधारवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पुढे जाऊ. बिनविरोध होऊ शकते? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे. तसं कारखान्यातल्या सभासदाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आम्ही काही रोखू शकत नाही. केलेल्या कामाची पोचपावती देणं, ते काम समजून सांगणं, आणि ते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लागलं ते येऊन कारखान्यावर तुम्ही बघू शकता, काम बघू शकता, प्रश्न विचारू शकता, मुद्दे मांडू शकता. त्याचे सकारात्मक उत्तरं द्यायची जबाबदारी आमची त्या निमित्त राहणार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं का एक शेतकऱ्यांची असलेली संस्था की जुन्नर तालुक्यात कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांच्या बाबतीतली एवढी मोठी संस्था नाही. त्यामुळे सगळेजण एकत्र आले, विचार विनिमय झाला तर होऊ पण शकते. अनेक कामगार सेवानिवृत्त झाले, त्याच्यानंतर तुम्ही काही कामगार भरले. हे सगळे संचालकांचे नातेगोतेची माणसं घेतली. कारखान्याच्या व्यवस्थापनाचा खर्च जास्त होतो. पूर्वी शेडबाबा कारखान्याची गाडी, कारखान्याचं काम झालं का सोसायटीवर लावायचे. आता मात्र तसं होत नाही. अनेकदा तुमचे अधिकारी भाजीपाला आणायला सुद्धा कारखान्याचं वाहन घेऊन जातात. सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्हाला एक सांगतो का, याचा कुठंही गैरवापर होत नाही. गैरवापर होत नाही म्हणजे का, सगळ्यात महत्वाचं का, आता कारखान्याकडे आमच्याकडे 2च गाड्या आहेत ज्या कारखाना साईटवर चालतात. मग पुण्याला असेल, मुंबईला असेल, मंत्रालयात असेल, पुढं असेल, कारखान्याच्या कामानिमित्ताने एवढा मोठा प्रोजेक्ट चालवायचं म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांना जावं लागतं. त्यामुळं गाड्या आहेत. आणि दुसरा भाग असा का, आता तुम्ही जे म्हणता का अधिकारी जातात भाजीपाला आणतात, सगळ्यात महत्वाचं का कारखान्यावरचा आपला प्रत्येक अधिकारी हा कारखाना साईटवर राहिलाय. म्हणजे आता तुम्ही जर बघितले तर कारखान्याचे सेक्रेटरी अरुण थोरवे साहेब आमच्या शिरोलीचे आहेत. मग त्यांचं तिथं घर आहे, बंगला आहे, त्यांची जमीन आहे, शेती आहे, पण ते तिथं राहत नाही. मग त्याला जायला 1 किलोमीटर कारखान्यापासून, यायला 1 किलोमीटर. पण कुठल्याही अधिकाऱ्याला घरी राहण्याची परवानगी नाही. त्यांनी कारखाना साईटवरच राहायचं. कारखान्याच्या प्रेमाइसेस सोडून त्यांनी बाहेर राहायचं नाही आणि जायचं पण नाही. मग जायचं तर मग त्याला कुठं भाजीपाला आणायचा किंवा डॉक्टर असेल आणि त्याच्याकडे गाडी नसेल तर ते जाऊ शकतात. तेवढं तर आपण मुद्दा राहिला ना. आणि कसला, सेवानिवृत्त कर्मचारी झाले, नंतर तुम्ही अनेक कर्मचारी घेतले. हे सगळे तुमच्या संचालकांचे नाही, असं काही नाही. नातेगोत्यातले असतील तर तसे दाखवून द्या तुम्ही, असं काही नाही. किती लोक, माझं म्हणणं काय, आमच्या नातेगोते सभासदांच्या नातेगोत्यातले माणसं द्यावा किंवा सभासदांची मुलं आणून द्यावा आमच्याकडं. आम्हाला जर त्याची गरज जर असेल तर आम्ही लगेच कामाला घेऊ त्यांना. गरज आहे असं कळलं तर तुमच्याकडे येतील ना. नाही, आमच्याकडे आले तर पाहिजे. त्यांना गरज आहे हे पण आम्हाला कळायला पाहिजे ना. नोकरीची गरज आहे असं तुम्हाला आमच्यापर्यंत आले पाहिजे की बाबा तो कुठेतरी वेल्डर झालाय, तो फिटर झालाय, तो इलेक्ट्रिक झालाय, तो मेकॅनिकल आहे, केमिस्ट आहे, काय आहे ते बाबा, तो आमच्याकडे आला पाहिजे. असं आहे, असेल तर तुम्ही सांगा. पेडबाबांनी कारखाना उभा केला, तुम्ही मगाशी म्हणाले आम्ही त्यात खूप मॉडिफाय केलंय. मग सभासदांना हा कारखाना पाहिला उभा आहे का, नेमकी आतमध्ये काय काय एक्सपान्शन केलंय, काय डेव्हलप केलंय?
पाहिल्याशिवाय कळणार कसं? नक्कीच सभासदांना, ऊस उत्पादकांना, सगळ्यांना कारखाना पाहण्याची मुभा आहे. कधीही कुणाला अडवलं जात नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण सेफ्टीच्या दृष्टीने फक्त आपल्याला त्यांनी अगोदर जर सांगितलं का बाबा आम्ही येणार आहे किंवा काय, तर त्या दृष्टीने किंवा आले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते येऊन बघून फिरू शकतात. आणि दुसरा भाग मला एक सांगायचा आहे का सातत्याने लोक एक चर्चा करतात की कारखान्याच्या काट्यावरती येणारी गाडी ही बाहेर वजन करून देत नाहीत किंवा काय नाही. आमचा कधी विरोधच नाही. मी सातत्याने गेले 10-15 वर्षापासून सांगत आलेलो आहे, कुठल्याही शेतकऱ्याला, ऊस उत्पादकाला त्याची गाडी त्याच्या दुसऱ्या काट्यावर घेऊन जाऊन तो वजन करून कारखान्यावरती घेऊन येऊन चेक करू शकतो, रिचेक करू शकतो का आपलं वजन बरोबर आहे का नाही. फक्त एवढाच फरक पडू शकतो का येताना त्याचे डिझेल वगैरे जे काही कमी जास्त 5-10 किलो 15-20 किलोचा काय फरक पडला असेल तर तेवढाच फरक पडू शकतो, अन्यथा फरक पडू शकत नाही. तुमचा मूळ पक्ष काँग्रेस, नंतर तुम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तुमचे माजी आमदार अतुल बेनकेंचे संबंध चांगले, हो, तुमचे विद्यमान आमदार शरददादांशी संबंध चांगले, बाजार समिती सभापती संजयराव काळे यांच्याशी संबंध चांगले, आशाताई बुचके यांच्याशी संबंध चांगले. हे सगळं जमतं कसं? माझे सगळ्यांचे संबंध पहिल्यापासून चांगलेच आहेत. माझेच नव्हते तर माझे सगळ्यात महत्वाचं का अण्णांचे पण संबंध सगळ्यांबरोबर अतिशय चांगले होते. त्याच्यामध्ये मग दिलीपराव वळसे पाटील असतील, त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, या सगळ्यांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध पहिल्यापासूनचे आहेच आहेत. कारण राजकारण हे फक्त आम्ही तेवढ्या पुरतच बघितलं. म्हणजे समजा विधानसभेचे निकाल लागला तर त्यावेळेला आम्ही ते राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले आणि फक्त शेतकऱ्यांसाठी काम करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्यांबरोबर काम करतोय. आता 2025चं विघ्नरचं पॅनल करताना सहमतीनं का स्वतःच्या डोक्याने? सगळ्यांना विचारात घेऊन पॅनल केलं जाणार. म्हणजे काही बेनके साहेबांच्या विचाराचे, काही शरददादांच्या विचाराचे, काही आशाताईंच्या विचाराचे, असं काही नाही असं सांगता नाही येणार नाही. पण का शेतकऱ्यांना समाधानकारक शेतकऱ्यांचा विचार करणारे सगळ्यांच्या विचाराचे पॅनल त्या ठिकाणी दिलं यांना जाईल. संधी का काय बदल करणार ते आता असं सांगू शकत नाही. आपल्या सोबत होते विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर. विघ्नर कारखाना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. शेठबाबा असतील, अण्णा असतील, त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वाप्रमाणे कारभार चाललेला आहे. कारभार पारदर्शक करणे, खर्च वजा जाता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकणे, राजकीय जोडे बाहेर ठेवणे, सगळ्याच राजकीय लोकांशी संबंध चांगले ठेवून हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे हे सातत्यानं स्वतःच्या मनामध्ये बिंबवून घेतलं. अनेक आपण कारखानदार पाहतो, अनेक जण म्हणतात कारखाना ही माझी जागीरदारी आहे, परंतु इथं असं होत नाही. कारखान्याचा प्रत्येक सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यामध्ये येऊ शकतो, काट्यावर जाऊ शकतो, प्रशासनामध्ये काय चाललं तेही पाहू शकतो. यंदाच्या वर्षी सुरुवातीला ऊस तोडणीचं नियोजन किंवा क्रशिंगचं नियोजन काही प्रमाणामध्ये कोलॅप्स झालं होतं, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. नवीन एक्सपेन्शन केलेलं आहे. पुढच्या वर्षापासून पर डे 8,000च्या आसपास पर दिवसापासून गाळप होणार आहे. हा कारखाना माझा नाही तर सगळ्या सभासदांचा आहे. लोकशाही आहे. आम्ही कारभार चांगला करतोय. सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे. सभासद आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा आहे. विद्यमान आमदार, माजी आमदार, सगळ्या राजकारणी मंडळींचे संबंध चांगले आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाणार. ह्याच मंडळींना संधी देणार, काही बदल करणार यावर मात्र ते बोललेले नाहीत. असो, तो एक राजकारणाचा भाग आहे, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्यशील शेरकर यांनी कारखाना निश्चित चांगल्या प्रमाणे चालवलेला आहे. सत्यशील शेरकर यांना विघ्नर कारखान्याच्या भावी राजकारणासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दादा, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, गप्पा मारल्यात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.